सुनावणी आहे. पुढची तारीख कधी जून जुलैची, ऑगस्टची मिळते, डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मेची 2028 29 30 सालची कधी मिळते ती बघू आपण. पण तो जर का निकाल संविधानाप्रमाणे लागला आणि त्यांचं नाव चिन्ह गेलं तर त्यांना मग त्यांचा उपयोग काय राहिला? उपयोग शून्य होईल. त्यांचा जन्मच किंवा ती फोडाफोडी शहासेनेची एवढ्यासाठी झाली की शिवसेनेच्या मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करणं. कारण ती जर का शिवसेना एक असती तर भाजपने किती, म्हणजे आता जसं आकाश पातळ एक केलं तसं आकाश पातळ इतर ग्रह जरी एक केले असते तरी भाजप काय वाढू शकलं नसतं. आणि भाजप वाढलेलंच नाहीये, त्यांनी सगळे बाहेरची लोक मांडीवर घेतलेत. उद्धवजी 8 MIMचे उमेदवार जे आहेत ते निवडून नगरसेवक झालेले आहेत. शिवडीसारख्या भागामध्ये समाजवादी पक्षाचा उमेदवार निवडून आलेला आहे. काय कारण आहेत MIMचे उमेदवार एवढ्या मोठ्या संख्येने निवडून आले? 8 त्यांना इतरांपेक्षा जास्त मतं पडली. पण काय राजकीय गणित काय आहे? ठीक आहे, राजकीय गणित काय आहे की मुंबईत 8 MIMचे नगरसेवक? अरे पण मी कसं सांगू ते? भाजपने जो हिंदुत्वाचा मुद्दा घेतला होता त्यानंतर सोडला आता त्याचा फायदा झाला असं वाटतंय का एकूणच या निवडणुकीत? भाजपने मतं तिकडे गेली असं वाटतं का? भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा घेतला, मुद्दा कधीच घेतला नाही. ते त्यांचं निवडणुकीचं ढोंग आहे. त्याच्यामुळे हे ढोंग आता हिंदूंना पण कळायला लागलेलं आहे. नाही, आवाज इथून येत नाही. लालबाग परळ तुमचा मालिकेला राहिलेला आहे तो शाबूत आहे. दुसरीकडं प्रभाग क्रमांक 173 मध्ये जो 30 वर्षापासून तुमच्या हातात होता तो ढासळलेला. कुठला? शिल्पा पेडुलकर भाजपच्या विजयी झालेला एरिया कोण? मला असं आकडे. हा ठीक आहे, पण तसं काही ठिकाणी त्यांच्या पण जोगेश्वरीमध्ये आमची निवडून आलेली आहे, जो त्यांचा बालेकिल्ला होता. सचिन पाटील निवडून आलेले आहे. असं होतात ना. बघा, लोकशाहीमध्ये या गोष्टी घडत असतात, पण त्या प्रामाणिकपणे व्हाव्या. आम्ही त्यांची मतचोरी पकडून दिली, दुबार मतदार पकडून दिले, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आम्ही नंतर ते काय पाडू बिडू सगळं आणलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी मुंबईमध्ये आम्ही जागरूकतेने होऊ न दिल्यामुळे त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावरती चोरीमारी करताना आले. पण तरीसुद्धा अगदी झालीच नाही असं मी नाही म्हणणार. थोड्या दिवसात त्याची पण माहिती आम्हाला मिळेल. उद्धवजी, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. आपण मुंबईचा विचार करू, ज्या आक्रमण होते रवी गिरगावमध्ये पण झाले, दादरमध्ये पण होत आहे, पण असा विचार करून आपण एकत्र आलो. आता या काळामध्ये म्हणजे खूप असं विचारपूर्वक बोललं की आम्ही शिवसेनेला बाजूला काढलं. मराठी माणूस म्हटल्यावर आपल्या दादरमध्ये पण इथे आल्यानंतर आम्हाला वाटतं की आधार होते बाळासाहेब आमचा. तर आता हा विचार करून आपापसात भांडण्यापेक्षा समजा जे नगरसेवक गेले ते जर परत आले तर मग शिवसेनेचा महापौर होऊ शकतो असा विचार केला जाईल. तुमच्या संपर्कात असतील तर घेऊन या. चुनाव प्रचार जब शुरू भी नहीं हुआ था उससे पहले हमने मुंबई में कई जगह होर्डिंग देखी थी जिसमें लिखा गया था, जब चुनाव प्रचार शुरू हुआ था ठीक उसके पहले मुंबई में कई जगह होर्डिंग लगी थी कि अब नहीं तो कभी नहीं, यही वक्त है मुंबई को बचाने का, मराठी मानुष को साथ आने का। क्या वो वजह आप देखते हैं कि इसका प्रचार होने के बाद भी मुंबई का जो आप चाहते थे कि महापौर आपकी पार्टी का वो होने वाली स्थिति भी है? नहीं, सवाल ये कि प्रचार आपने किया उसके वजह से उसके बाद भी आपको जो संख्या नहीं, लेकिन इसीलिए मैंने कहा ना कि मुझे तो अपेक्षा थी कि जो भी काम हमने पिछले 25 साल में किया, खास कर कोविड के समय में किया, तो मुंबई के मतदाता हमारे साथ रहेंगे और वो रहे भी, बिल्कुल नहीं रहे ऐसे नहीं बात हुई है। और खास कर मराठी इलाका जो है वहाँ के सारे मराठी जो जनता है वो हमारे साथ है ही, और साथ ही साथ कोई नॉन महाराष्ट्रियन भी है, अन्य धार्मिक भी है, वो भी हमारे साथ है। अपेक्षा तो और थी ही, अगर हमारे 100 भी आ जाते तो लगता अरे और 25 आने चाहिए थे। तो ये तो हमेशा रहेगी और रहनी चाहिए, इसलिए तो काम करना पड़ता है। लेकिन एक बात और चलेगी, उत्तर भारतीयों खासकर जो ये कहा गया अगर बटोगे तो भी पिटोगे और नहीं बटोगे तो भी पिटोगे, इसका नुकसान हुआ कहीं ना कहीं लोगों के मन में। ये जहर फैलाने वाले हैं कौन? और यही तो मेरा सवाल था तो कि नहीं, ये क्या कहा था आपने, बटेंगे तो पिटोगे, तो ये जहरीला प्रचार किया किसने? नहीं, फिर अगर मैं ऐसी बात कहूँ, हम ट्रैक बदली हो जाएगा। मॉब लिंचिंग वगैरह करने वाले जो लोग हैं वैसे तो कभी कुछ हुआ नहीं ना,
वैसे तो कभी कुछ हुआ नहीं ना। और हमने तो कोविड के समय में ना मैंने कभी किसी की भाषा देखी थी, ना कभी मैंने किसी का मजहब पूछा था। मैंने तो मेरा कर्तव्य निभाया था और हमने हमेशा निभाया। जो भी कोस्टल रोड किया है या पानी की समस्या है, हर घर में जाता है, पानी भी जाता है, हर कोई वहाँ से जाता है। अंकित वगैरह तो उसी पोस्ट पे तो आए हाँ, ना, अंकित आए ना, हमारे कुछ लोग दिल्ली में है, बागाटाने में है, अन्य कोरेगांव में आए हैं। जैसे आदित्य कह रहा है कि उत्तर भारतीयों ने भी हमें वोट तो किया ना। भाजपचा महापौर होणं आता जवळजवळ सिद्ध झालेले आहे, पण आता मुंबईची चावी आता दिल्लीकरांच्या हातात जाणार, मग हे रोखण्यासाठी आपलं काय पाऊल असेल? त्याच्यासाठी तर आम्ही सांगत होतो ना ओरडून, त्याच्यासाठी तर आम्ही सांगत होतो की अफगाणिस्तान होऊ देऊ नका। आणि साहजिकच आहे की महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही काही कमजोर नाही आहोत, आमची संख्या पण भरपूर आहे आणि रस्त्यावरती तर आम्ही आहोतच। देवेंद्र फडणवीसांनी आता संभाजीनगरला प्रतिक्रिया दिली की अजून मला उद्धव ठाकरेंच्या शुभेच्छा आलेल्या नाही, अपेक्षा आहे त्यांच्या सर, इथे माफ करा विनया, काय माईक फिरू तर दे. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्यावर अजून उद्धव ठाकरेंच्या शुभेच्छा आल्या नाही, देणार का फोन करून शुभेच्छा? शुभेच्छा द्यायला मला मी तेवढा काही खतरूड नाही आहे, पण साहजिकच आहे एवढं सगळं त्यांनी कर्मकांड केल्यानंतर आम्ही जी त्यांना टक्कर दिले त्याचंही कौतुक त्यांनी केलं पाहिजे। सर, एक प्रश्न असा विचारायचा आहे, ह्यावेळेला राज्य निवडणूक आयोगाकडे ज्या कंप्लेंट्स केल्या गेल्या त्यापैकी एक कंप्लेंट जी नवी होती ती म्हणजे शाही बद्दलची, इंडेलिबल इंक। आता त्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने सांगितलं की ज्यांनी हे पुसण्याचा प्रयत्न केला त्यांच्या विरुद्ध आम्ही नाही action घेऊ. अशा निवडणूक आयुक्ताबद्दल विरुद्ध जनता ऍक्शन घेईल। त्यांनी लोकांच्या भावनेशी खेळ करू नये, ते म्हणजे कोणी ब्रह्मदेवाचा बाप नाही आहेत, त्यांनी लोकशाहीचा अपमान करू नये। लोकशाहीचा अपमान केला तर निवडणूक आयुक्तांना सुद्धा शिक्षा करावी लागेल। पण हा इश्यू कितपत सिरियस आहे? नाही, मी दिला ना, आता बोललो नाही, मी उत्तर दिलेलं आहे की त्यांनी लोकभावनेचा अनादर करू नये, संविधानाचा अनादर करू नये। संविधानापेक्षा निवडणूक आयुक्त मोठे नाहीत, ते सुद्धा एक मतदार आहेत, त्यांना सुद्धा मतदानाचा अधिकार असतो। ते जर एका पक्षाला मतदान करू शकत असतील याचा अर्थ ते सुद्धा निष्पक्षपातीपणाने काम करू शकतात का, हा प्रश्न त्यांना विचारायला लागेल। आणि दुसरा प्रश्न असा आहे की राज्यभरातले जे आकडे आले त्याचं एकंदरीत विश्लेषण करता तुम्हाला असं वाटतं का की 2029च्या निवडणुकांसाठीचं हा प्रिव्ह्यू आहे किंवा त्यावेळेला कशी हे एकंदरीत राज्याचं चित्र दिसेल त्याबद्दल हे लक्षण आहे? आपल्या मराठीमध्ये काही म्हणी आहेत, त्याच्यात एक म्हण खूप छान आहे, अति तेथे माती। ह्यांचं आता अति होते त्याच्यामुळे त्याची माती व्हायला वेळ नाही लागणार, म्हणजे 29 सुद्धा खूप लांब झालं। सर, हिंदी में एक सवाल है कि अब महाराष्ट्र में और मुंबई में रिजॉर्ट पॉलिटिक्स जो है वो शुरू हो चुकी है। महापौर को लेकर आप क्या कहेंगे? आप लोग की गिनती हालांकि उतनी नहीं है लेकिन उसके बावजूद कुछ आगे का प्लान अगर आप बता पाए। नहीं, मैं क्या बता सकता हूँ। अभी पहले किसने कहा ना, अभी वो मांग कर रहे हैं 2.5 साल के महापौर पद की मांग। हाँ, तो पहले तय होने दो। 2.5 साल में उनमें जो आए हैं, अगर पहले 2.5 साल महापौर बनेगा क्या, कि फिर और किसी उनकी पार्टी तोड़कर ये महापौर, जैसे मेरी पार्टी तोड़कर मेरा ही मुख्यमंत्री बनाया था, वैसे उनकी पार्टी तोड़कर वो महापौर बनाएंगे क्या, वो देखने जैसी चीज। अभी इंटरेस्टिंग होगी ये बात। मुझे लगता है कि उनकी पार्टी तोड़कर वो महापौर बनाएंगे, भाजपा महापौर बनाएगी। दुबार मतदानासंदर्भात आपण नेहमीच मोकल होता, तर आपल्यापर्यंत बूथवरनं दुबार मतदानाच्या काही केसेस आल्या, त्या कंप्लेंट्स आल्या तर तुमच्या कार्यकर्त्यांकडनं, आणि त्याचं पुढे काय? काही ठिकाणी आलेले आहेत, अनेक ठिकाणी मतदार यादीतून नावं नसल्याच्या तक्रारी आल्यात। विशेष म्हणजे गणेश नायकांचं नाव नव्हतं, हे मी परवाच्या कालच्या पत्रकार परिषदेत पण बोललो। एका मंत्रिमंडळातल्या मंत्र्याचं नाव मतदार यादीत नसणं, त्याला मतदानाच्या दिवशी केंद्र शोधताना टांगा त्याचे दुखतात, हे फार गंभीर आहे। मुंबईमध्ये आता आकडा तुम्हाला गाठला, पण बाकी महानगरपालिकेमध्ये बघितलं मुंबईच्या बाजूच्या पडते जिथं 2000 आता अलीकडच्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये सुद्धा आपल्याला चांगली मतं मिळाली, खासदार आणि आमदारही येऊन झाले ते परभणीमध्ये मिळाले ना चांगली, बाकी ठिकाणी बाकी नाही। म्हणून मी काय म्हटलं की जसं काही ठिकाणी जरा एक संभ्रमावस्था आहे, जरूर आहे, हे मान्य करावं लागेल।
थोडा संभ्रमाची जी धूळ आहे ती खाली बसल्यानंतर लोकांना खरं आणि खोट्यातला फरक कळेल. आपण मुंबईवर जास्त लक्ष केंद्रित केलं, बाहेर जास्त केलं नाही, त्याच्यामुळे ते सांगत तुम्ही आपण गेला असता तिथे. हे आहे सत्य म्हणून मी त्यांची दिलगिरी पण आता व्यक्त केली. जिथे मी जाऊ शकलो नाही तिथे दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की शेवटी ज्या पद्धतीने